हॅलो गाईज, इंग्लिश बोलूया या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत आजच्या काळामध्ये इंग्रजी बोलणे किती महत्त्वाचे आहे. ते बोलत असताना लोकांना किती अडचणी येतात, काय काय प्रॉब्लेम्स येतात ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यावरती मात कशा पद्धतीने करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आजच्या काळात इंग्रजी ही फक्त भाषा नाही, तर ती एक कम्युनिकेशन, करिअर, ग्रोथ आणि एज्युकेशनची की आहे. आजच्या जगात ऑफिस, इंटरव्ह्यू, ट्रॅव्हल, टेक्नॉलॉजी या सर्व ठिकाणी इंग्रजी बोलणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला जर इंग्रजी येत असेल तर आपला कॉन्फिडन्स तर वाढतोच, पण लोक सुद्धा आपल्याला सिरियसली घेतात. त्यामुळे इंग्रजी बोलता येणं ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे. तर इंग्रजी बोलत असताना लोकांना काय काय अडचणी येतात. बऱ्याच वेळा आपल्याला इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे आपण सिच्युएशन मध्ये अनकम्फर्टेबल फील करतो किंवा आपल्याला कुठेतरी गिल्टी वाटतं की आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही किंवा आपल्याला इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन करता येत नाही. त्यामुळे आपल्याला ऑकवर्ड फील होत. मीटिंग असू देत, इंटरव्ह्यू असू देत किंवा प्रेझेंटेशन असू दे किंवा साधा फोन कॉल जरी असला तरी सुद्धा आपल्याला इंग्रजीमध्ये बोलताना अडचणी येतात. बऱ्याच वेळा असंही होतं की एखाद्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर माहिती असतं, पण उत्तर माहिती असून देखील सायलन्स चूज करावा लागतो आणि त्यामुळेच मनामध्ये आपल्या एक फ्रस्ट्रेशन निर्माण होतं. कुठेतरी वाटतं की इंग्रजी येत असतं तर मी आज कॉन्फिडेंटली आणि छान पद्धतीने उत्तर देऊ शकलो असतो आणि छान इम्प्रेशनही क्रिएट करू शकलो असतो. बऱ्याच लोकांच्या मध्ये एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे इंग्रजी बोलत असताना आपण चुकू किंवा आपल्या चुका होतील त्यामुळे इंग्रजी बोलायचेच लोक टाळतात. लोक आपल्यावर हसतील किंवा लोक आपल्या चुकांवर हसतील यामुळे स्पीकिंग असलेली सिच्युएशन लोक टाळतात. कधी कधी अशा गोष्टींमुळे कुठेतरी आपल्याला इतरांच्या नजरेत कमी असल्यासारखं वाटतं किंवा इन्सल्ट फील होतो. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स सुद्धा खूप कमी होतो. इंग्लिश बोलायला न येण्यामुळे या सगळ्या अडचणींना तर फेस करावंच लागतं, पण आपल्या लेवलवरती असलेल्या खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आपण मिस करतो. ना आपल्याला प्रमोशन मिळते, ना आपल्याला अब्रॉड जाण्याची संधी मिळते. अशा कितीतरी संधी आहेत किंवा आपण जॉब स्विच करू शकत नाही, अशा कितीतरी संधी आपण मिस करतोय. त्या फक्त आणि फक्त इंग्रजी बोलता न आल्यामुळे एवढ्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आपल्या मिस होत आहेत. एक म्हणजे जॉब मिळत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे आपली करिअर ग्रोथ होत नाही, आपल्याला प्रमोशन मिळत नाही. बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये इंटरनॅशनल क्लायंटशी आपल्याला कम्युनिकेशन करता येत नाही. इंटरव्ह्यू मध्ये आपण बऱ्याच ठिकाणी फेल जातो किंवा तिथे इम्प्रेशन क्रिएट करू शकत नाही. इंग्रजी बोलता येत नाही या एका गोष्टीमुळे इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळा रिजेक्ट होतो. म्हणजेच काय, टॅलेंट असूनही फक्त इंग्रजीमुळे आपल्या हातातून सगळ्या अपॉर्च्युनिटी जातात आणि आपल्याला हताश आणि निराश व्हावं लागतं. हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला फक्त आणि फक्त इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे फेस करावे लागतात. हे सगळे प्रॉब्लेम तर आपण फेस करतोयच, पण प्रॉब्लेम्स तर माहिती आहेत आपल्याला, पण याचं सोल्युशन काय? या सर्व प्रॉब्लेम वरती असलेलं एक सुपर सोल्युशन म्हणजे इंग्लिश एक्सेल अकॅडमीचा इंग्लिश स्पीकिंग क्लास. आपल्या क्लासमध्ये इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिकल पद्धतीने शिकवलं जातं. आपल्या क्लासमध्ये ग्रामर नाही तर इंग्लिश स्पीकिंग वरती जास्त फोकस असतो. आपल्या या क्लासमध्ये रिअल लाईफ सिच्युएशन्स मधून इंग्लिश नॅचरली बोलायला शिकवली जाते. आपल्या या क्लासमध्ये टीचर जास्त बोलत नाही, तर आपले जे स्टुडंट आहेत त्यांचीच प्रॅक्टिस जास्त घेतली जाते. आपल्या या क्लासमध्ये ना ट्रान्सलेशन आहे, ना रट्टा मारणे आहे, कोणत्याही प्रकारचं ग्रामरचे रूल लक्षात ठेवायचे नाहीयेत. आपल्याला फक्त स्पीकिंग, कॉन्व्हर्सेशन आणि ग्रुप डिस्कशन करून आपल्याला इंग्लिश स्पीकिंग शिकायचे आहे. आपल्या या क्लासमध्ये एकदम फ्रेंडली ऍटमॉस्फिअर आहे, कारण बरेच विद्यार्थी हे आधीच इंग्रजीला घाबरलेले असतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्यांना कम्फर्ट करणं किंवा त्यांची भीती घालवणं हे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही करतो आणि यामुळे भीती तर जाते, पण स्टुडंट्स कॉन्फिडेंटली बोलायला लागतात. आपण रोजच्या रोज डेली स्पीकिंग ऍक्टिव्हिटीज घेतो, शिवाय आपण ग्रुप डिस्कशन ही घेतो. आता आपल्या या क्लासची वैशिष्ट्ये काय आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे नॅचरल मेथडनी स्पीकिंग शिकवतो. म्हणजेच काय,
ज्या पद्धतीने आपण आपली मराठी भाषा शिकलो किंवा आपली मदर टंग शिकलो त्याच पद्धतीने तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग सुद्धा शिकवले जाते. आपण मराठी बोलायला शिकलो तेव्हा ना ग्रामर शिकलो, ना वोकॅब्युलरी पाठ केली, ना ग्रामरचे रूल पाठ केले आणि तरी आपण छान मराठी बोलायला शिकलो. त्याच पद्धतीने आपल्याला इंग्रजी सुद्धा बोलायची आहे आणि तीच पद्धत आम्ही या क्लासमध्ये शिकवतो. आपल्या या क्लासमध्ये आपण कुठल्याही पद्धतीचं ट्रान्सलेशन शिकवत नाही, कुठल्याही पद्धतीचं पाठांतर करायला लागत नाही. त्यामुळे अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी शिकू शकतो. इथे आपण शिक्षकांच्या पेक्षा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बोलण्यासाठी वेळ देतो, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त वाक्य बनवता येतील, जास्तीत जास्त बोलण्याची प्रॅक्टिस होईल. हा क्लास असा आहे जिथे डे 1 पासून आपण फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंगचीच प्रॅक्टिस घेतो. याच्यामध्ये आपण ना रायटिंग करायला लावतो, ना ग्रामरचे रूल शिकवतो, ना ग्रामर शिकवतो, पण पहिल्या दिवसापासून फक्त आणि फक्त आपण स्पीकिंगचीच प्रॅक्टिस घेतो. याच्यामध्ये आपण रोज एक नवीन विषय देतो आणि त्याच्यावरती आपल्याला बोलायचे असते. आता रोज एक नवीन विषय बोलायला लागतो म्हटल्यानंतर वोकॅब्युलरी ही त्या ओघाने आलीच. त्यामुळे रोज एक नवीन विषय बोलण्यासाठी आपल्याला नवनवीन शब्द हे जाणून घ्यावेच लागतात आणि त्याच्यातूनच आपोआप वोकॅब्युलरी ही डेव्हलप होत जाते. आपण कुठलेही जजमेंट करत नाही, फक्त तुम्हाला तुमच्या ज्या काही मिस्टेक्स होतात त्याच्यामध्ये फक्त इम्प्रूव्हमेंट किंवा सुधारणा सुचवतो आणि तेही अगदी फ्रेंडली मॅनर मध्ये. आपल्या या क्लासमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करणारे सेफ आणि फिअर फ्री एन्व्हायरमेंट आहे. कुठल्याही प्रकारची भीती नाही, कुठल्याही प्रकारचे दडपण नाही, कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घ्यायचा नाहीये आणि आपल्याला अगदी फ्रीली इंग्रजी बोलायचं आहे. तसेच या क्लासमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे एज लिमिट नाही. कुठल्याही वयाची व्यक्ती आपल्या क्लासमध्ये ऍडमिशन घेऊ शकते. आपल्या या क्लासमध्ये आपण कंटिन्युअस रिपिटेशन आणि रिव्हिजन करत असतो, त्याच्यामुळे झालेला भाग विसरू शकत नाही. आता हा क्लास कोण कोण करू शकतो तर जॉब सीकर्स करू शकतात, त्याच्यानंतर स्टुडंट्स करू शकतात, त्याच्यानंतर होममेकर्स करू शकतात, बिझनेस करणारे लोक करू शकतात, शिवाय वर्किंग प्रोफेशनल सुद्धा हा क्लास करू शकतात. म्हणजे कुठलीही व्यक्ती हा क्लास करू शकते. या क्लासचं कालावधी आहे 3 महिने आणि रोजच्या रोज 1 तास प्रॅक्टिस. आमच्या या स्पोकन इंग्लिश क्लासमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे जीवन बदललेले आहे. काही विद्यार्थी तर इंग्रजी बोलायला खूप घाबरायचे. एखाद दुसरं वाक्य कधीतरी बोलणारे विद्यार्थी आज कितीतरी वाक्य इंग्रजीमध्ये बोलतात. 20-20, 25-25, 30-30 मिनिटं कंटिन्युअसली बोलतात. याआधी ते मीटिंग किंवा प्रेझेंटेशन यापासून पळून जायचे, पण आज ते कॉन्फिडेंटली बोलतायत. या कोर्समुळे त्यांच्या आयुष्यामध्ये आणि पर्सनॅलिटीमध्ये प्रचंड बदल झालेला आहे आणि त्यांच्यामध्ये झालेला हा जो काय बदल आहे तोच म्हणजे आमच्या क्लासचा प्रूफ आहे. आता हा बदल तुम्हाला कुठे दिसणार तर तुम्ही विद्यार्थ्यांचा असलेला फीडबॅक तुम्ही इंग्लिश बोलूया या चॅनलवरती बघू शकता. आता यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मला हा कोर्स जमेल का, कशा पद्धतीचा कोर्स आहे, काय आहे याच्यामध्ये, हे मला काहीच माहित नाही आणि मी डायरेक्ट ऍडमिशन कसं घेऊ असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत असेल तर ही ऑफर फक्त तुमच्यासाठी आहे. आपण फक्त 99 रुपयामध्ये 3 दिवसाचा डेमो क्लास देत आहोत आणि या 3 दिवसामध्ये तुम्हाला टीचिंग मेथडही समजेल, क्लासचं एन्व्हायरमेंट सुद्धा समजेल आणि प्रॅक्टिस कशी घेतली जाते. खरंच या क्लासमुळे आपल्याला बोलता येतं का, खरंच आपला कॉन्फिडन्स डेव्हलप होतो का, खरंच आपल्या मनातली भीती निघून जाते का, हे सगळं जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही 99 रुपयाचा 3 दिवसाचा डेमो क्लास नक्की जॉईन करा आणि हा 3 दिवसाचा डेमो झाल्यानंतर मग तुम्ही ठरवू शकता तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय की नाही घ्यायचंय. त्यामुळे हा डेमो क्लास नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपला डेमो बुक करा, कारण आपल्याकडे खूप लिमिटेड सीट उपलब्ध आहेत आणि लवकरच नवीन ऑनलाईन बॅच सुरू होत आहे. जो आधी जॉईन करेल त्यालाच त्याच्या सोयीची बॅच मिळेल, कारण आपण एका बॅच मध्ये 4च विद्यार्थी घेतो, जेणेकरून प्रत्येकाला बोलण्यासाठी वेळ मिळेल. थोडासाच वेळ शिल्लक राहिलेला आहे.
आजच डिसिजन घ्या आणि तुम्ही तुमची जागा सिक्युअर करा. लक्षात ठेवा, इंग्लिश बदला आणि लाईफ अपग्रेड करा. स्वतःबरोबर दुसऱ्याचेही लाईफ अपग्रेड करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.